1991 साली तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्था खुली करण्याचा धाडसी निर्णय घेतला। त्यानंतर भारताच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये अतिशय झपाट्याने वाढ झाली। त्यावेळेला भारताच्या जीडीपी मध्ये सर्व्हिस सेक्टरचा वाटा 40% जवळ होता, जो आता 55% वर गेलाय। 1991 मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा भारताच्या जीडीपी मध्ये साधारण 15% वाटा होता, ज्यामध्ये मागच्या 33 वर्षात काहीच वाढ झाली नाहीये। एका बाजूला सर्व्हिस सेक्टरचा वाटा वाढत असताना शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायाचं जीडीपी मध्ये योगदान 29% वरून 15% जवळ आलंय, म्हणजेच हे योगदान जवळपास अर्ध झालंय। तर दुसऱ्या बाजूला 1991 साली भारताची लोकसंख्या 88 कोटींच्या वर होती। हा आकडा आता 144 कोटींच्या वर गेलाय, म्हणजेच अन्नधान्य आणि खाण्याच्या वस्तूंचा डिमांड सातत्याने वाढतोय आणि इथून पुढेही तो वाढतच राहील। मग असं असताना शेतीचं जीडीपी मध्ये योगदान का कमी होतंय, हा ट्रेंड आता बदलेल का, आणि असं झाल्यास भारतातल्या कोणत्या ट्रॅक्टर कंपनीला त्याचा फायदा होईल, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। चला तर मग या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया। 1991 मध्ये भारताचा जीडीपी होता साधारण $266 बिलियन, जो आता $3.5 ट्रिलियन म्हणजेच $3,500 बिलियन जवळ गेलाय। म्हणजेच मागच्या 33 वर्षात भारताचा जीडीपी जवळपास 12 पट वाढला। 1991 मध्ये शेती उद्योगाचा जीडीपी होता अंदाजे $77 बिलियन, जो आता झालाय $525 बिलियन, म्हणजे यामध्ये साधारण 7 पट वाढ झाली आहे। एकूण जीडीपीच्या तुलनेत किंवा सर्व्हिसेस आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या तुलनेत शेती व्यवसायात कमी वाढ झाली आहे, मात्र वाढच झाली नाही असं नाहीये। असं होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे महागाईचा दर। सरकार कोणाचंही असेल तरी महागाई आटोक्यात ठेवण्याकडे त्यांचा कल असतो। निवडणुकांमध्ये फटका बसू नये म्हणून काहीही झालं तरी महागाई वाढू नये यासाठी प्रयत्न केले जातात। अन्नधान्याच्या किमती वाढायला लागल्या तर सरकार निर्यात बंदी सारखे निर्णय घेऊन किमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतं, मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होत नाही। इतर सेक्टरमध्ये तेवढेच कष्ट करून जास्त पैसे मिळत आहेत म्हटल्यावर अनेक शेतकरी किंवा त्यांचे मुलं शहराकडे येतात, त्यामुळे शेती करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घसरण होतीये। मात्र आता हा ट्रेंड बदलेल असा आमचा अंदाज आहे। 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 166 कोटींच्या पार जाईल असा अंदाज युनायटेड नेशन्सने व्यक्त केलाय। जगात कितीही टेक्नॉलॉजी विकसित झाली तरी शेवटी पोट भरण्यासाठी अन्नधान्याचीच गरज लागणार आहे। त्यामुळे इथून पुढच्या काळात शेती व्यवसायाचा जीडीपी मध्ये असणारा वाटा कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे। हा आकडा आहे तसाच राहील किंवा यामध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक आहे। असं झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यात ते जास्तीत जास्त गुंतवणूक करतील। याचा ट्रॅक्टर कंपन्यांना फायदा होऊ शकतो। भारतात 2023 मध्ये साधारण 9,15,000 ट्रॅक्टर्सची विक्री झाली, तर साधारण 96,000 ट्रॅक्टर्स एक्सपोर्ट करण्यात आले। ट्रॅक्टर सेगमेंटमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, सोनालिका, एस्कॉर्ट्स, कुबोटा, जॉन डियर सारख्या कंपन्या आघाडीवर आहेत। नवीन टेक्नॉलॉजी विकसित करण्यासाठी या कंपन्यांचे प्रयत्न चालू आहेत। महिंद्रा कंपनी बऱ्यापैकी उत्पन्न ट्रॅक्टर सेगमेंटमधून कमावते। महिंद्राचा शेअर सध्या 1870 रुपयाला ट्रेड करतोय। या शेअरमध्ये आपण SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतो। दर महिन्याला एक जरी शेअर खरेदी केला तरी पुढच्या 15-20 वर्षात आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो। तसेच या सेगमेंटमध्ये काम करणारी भारताची एस्कॉर्ट्स आणि जपानची कुबोटा या 2 कंपन्या आता एकत्र आल्यात। या जॉईंट व्हेंचरमुळे एस्कॉर्ट्सला कुबोटाकडून टेक्नॉलॉजी आणि एक्सपोर्ट्समध्ये मदत होईल। हा शेअर ओव्हर व्हॅल्यूड आहे, मात्र काही कारणास्तव या शेअरमध्ये पडझड झाली तर आपण व्हॅल्यू बाईंग करू शकतो। या व्यतिरिक्त आणखी एक शेअर आहे जो फंडामेंटली आणि टेक्निकली अतिशय मजबूत आहे। कंपनीचं नाव आहे स्वराज इंजिन्स। हा शेअर सध्या 20 PEच्या रिझनेबल व्हॅल्युएशनला ट्रेड करतोय। त्याने नुकताच मंथली चार्टवर ब्रेकआउट देखील दिला आहे। स्वराज इंजिन्सच्या शेअरमध्ये 1800 ते 2200 रुपयाच्या रेंजमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली तर आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो।